असं आहे राष्ट्रवादीच्या ग्रामीण निरीक्षकपदी तुमची निवड झालेली आहे. आज तुम्ही त्याबद्दल बैठक घेतली, काय सांगा? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्ह्यातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, ह्या सर्वांची आणि सेलचे अध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली. एक ही संघटनात्मक बैठक होती आणि पुढील काळामध्ये या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब ह्या पक्षाचं एकूण संघटना वाढवण्यासाठी, संघटना सशक्त करण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी या ठिकाणी बैठक होती. आत्ताच निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या, महापालिकेच्या, तर यामध्ये जी काही पक्षाची कामगिरी झाली त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली यामधून. आणि पुढील काळामध्ये पक्षाला या जिल्ह्यामध्ये मोठं यश मिळवून देण्यासाठी ज्या काही उणिवा आहेत, पक्ष कार्यकर्त्यांची जी काही मतं आहेत ती सगळी घेण्यात आली आणि ही सर्व मतं पक्ष संघटनेतील वरिष्ठ नेत्यांना कळवून त्यांच्यामार्फत या जिल्ह्यामध्ये आम्ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, आज महिलांची उपस्थिती खूप कमी होती, युवकांची उपस्थिती खूप कमी होती आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी होती. नाही, खरं कसं असतं की निवडणूक झाल्यानंतर थोडंसं जे काही कार्यकर्ते असतात निवडणुकीमध्ये थोडंफार अपयश झालं तर त्यांचा उत्साह थोडा कमी होत असतो. ही संघटनेतली नेहमीची प्रक्रिया असते. परंतु काही दिवसामध्ये तुम्हाला त्यामध्ये पण उत्साह दिसेल, महिलांमध्ये पण उत्साह दिसेल. आणि काल परवाच महिलांची एक प्रदेशवर बैठक झाली होती मोठी, त्याच्यामध्ये इथल्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर गेल्या होत्या. त्यामुळे लगेच आलं की पुरुषांसारखं महिलांना लगेच 2 दिवसात दुसऱ्या मिटिंगला ग्रामीण भागातून येणं कधी कधी अवघड जातं. आणि महिलांची आता विनंती आहे की आमच्या भागात बैठक केली जावी. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी महिलांची मिटिंग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही कार्यकर्त्यांनी जर नाराजी व्यक्त केली आहे पक्षाबरोबर तर ते वरिष्ठांना तुम्ही सांगणार आहात? हो, 100% सांगणार. कारण हा पक्षाचा अंतर्गत हे सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे की ह्या चळवळीमध्ये कधी तरी त्यांना नैराश्य येत असतं. तर यामध्ये त्यांना देखील उत्साही करण्याचं काम आम्हाला करावं लागतं आणि पक्ष नेतृत्वासाठी चर्चा करून देखील या ठिकाणी संघटनेत काय काय गोष्टी केल्या पाहिजे, काय भूमिका संघटनेच्या या ठिकाणी बदलल्या पाहिजे किंवा मोठ्या नेत्यांनी कुठल्या ह्या भागात आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवून पक्ष संघटनेमध्ये एक उत्साह आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे पदाधिकारी मिळून करू. सर, महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, जिल्हा परिषद झाले, पंचायत समिती झाले, पक्षाची परिस्थिती खूप दयनीय होती. याचं कारण काय? नाही, खरं आमचंच पक्षाचं नाही. तुम्ही जर बघितलं तर काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना पण काही विशेष पाहिजे तसं यश या ठिकाणी मिळालेलं नाही. शिवसेनेलाही मिळालं नाही. एकूण काय आहे तर धर्मांध विचार जे आहेत आणि एक धार्मिक ध्रुवीकरण ह्या जिल्ह्यामध्ये करण्यात सत्ताधारी यशस्वी झाली आणि हीच चुकीची गोष्ट आहे. याच्यामध्ये वैचारिक जो काही आपला शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांचा जो प्रसार आहे ते करण्याचं आम्ही काम पुढील काळात करू. सर्व जाती धर्म मिळून चालणाऱ्या जे काही विचार आहेत राज्यातले त्याच्या पाठीशी उभारले तर निश्चित आम्हाला यश मिळेल. सध्याचं जे धार्मिक ध्रुवीकरणाचं काम हे सत्ताधारी करतात त्याला एक काळपर्यंत काहीतरी यश मिळत असतं. हे काही शाश्वत यश नसतं. आम्ही लोकांपर्यंत गेलो आणि लोकांना जर ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकलो, त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो तर निश्चित आमचा पुढील काळामध्ये तुम्हाला आमच्या पक्षाचं देखील यश मिळालेलं या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, थँक्यू.